आणि ही होलिका नक्की होती तरी कोण? ही होळीला पुरणपोळीच का बनवली जाते? ओंडक्यावर आपल्या बहिणीला होलिकेला बसवावं आणि त्याच्या मांडीवर भक्त प्रल्हादाला ठेवावं. रोमाटा याचा अर्थ शंकासूर किंवा गोमूख. होळी रे होळी, पुरणाची पोळी, ताईच्या खिशात बंदुकीची गोळी. सुरुवात करूया विषयाला. अर्थातच हे ऐकून तुम्हाला कळलंच असेल की आजच्या व्हिडिओचा टॉपिक. बरोबर. आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे होळी आणि त्याचबरोबर धुळवड अर्थातच रंगपंचमी. कालच आपण सर्वांनी होलिका दहन हा सण आपण साजरा केलेला आहे आणि त्याचबरोबर आपण धुळवड अर्थातच रंगपंचमी देखील साजरी केलेली आहे. संपूर्ण वर्षभरात आपले आयुष्य हे बेरंग झालेले असते आणि यामुळेच पुन्हा एकदा आयुष्य फुलवण्यासाठी आपले हे जीवन रंगांनी भरून जावं हा उद्देश ठेवून हा आपण सण साजरा करत असतो. होळीलाच शिमगा असं देखील म्हटलं जातं आणि संपूर्ण महाराष्ट्रभरात होळी हा सण फार मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोकणात शिमगा हा उत्सव काही खास आणि वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. ऍक्च्युअल होळीच्या दिवसाआधी काही दिवस ह्या उत्सवाला सुरुवात होते आणि होळीच्या दिवसानंतर 5 ते 7 दिवसापर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. कोकणामध्ये मुळातच मुख्य देवीची पालखी ही संपूर्ण गावात फिरवली जाते. प्रत्येक घरात ही पालखी जात असल्याने घरातील माणसं फार खुश असतात. देवीची पूजा करतात, ती पालखी नाचवतात देखील. आम्ही दोघीही तळ कोकणात राहतो. तळ कोकणात तर मुळातच होळीच्या दिवशीच देवीच्या मंदिरासमोर मुख्य होळी पेटवली जाते आणि नंतर 5 ते 7 दिवस हा उत्सव साजरा केला जातो. वेगवेगळ्या गावातल्या मुख्य ठिकाणी सुद्धा वेगवेगळी होळी वेगवेगळ्या दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी अशीही पेटवली जाते. त्याचप्रमाणे त्याच वेळेला रोंबाटा अशी देखील येतात. रोंबाटा याचा अर्थ शंकासूर किंवा गोमूख. त्याचप्रमाणे दशावतारी नाटकं ही सुद्धा तिथे आलेली असतात. बनोटे हा प्रकार फार फेमस आहे. बनोटे अर्थातच एखाद्या काठीला दोन्ही साईडला आग लावली जाते. वेगवेगळ्या प्रकारची कवायती, कधी एका हाताने ती काठी फिरवली जाते, कधी 2 हाताने, अशा वेगवेगळ्या कवायती तिथे सादर केल्या जातात. देवीच्या मुख्य मंदिरात पताका लावले जातात, रांगोळी काढली जाते. वेगवेगळ्या पद्धतीचा छान असा उत्सव या होळीच्या दिवशी साजरा केला जातो. त्याचप्रमाणे फक्त कोकणातच नाही तर इतर संपूर्ण महाराष्ट्रभरात हा होळी हा उत्सव अगदी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. प्रत्येक गावाच्या रूढी आणि परंपरा या वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे त्याला अनुसरून हा होळी हा उत्सव अगदी जल्लोषात विविध पद्धतीने साजरा करण्यात येतो. जरी हा उत्सव वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आलेला असला तरी सुद्धा पुरणपोळी ही प्रत्येक घरात बनवली जातेच. नमस्कार पाहुण्यांनो, मी योगिता गावडे आणि मी रसिका गावडे तुम्हा सर्वांचं गावडे सिस्टर्स या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आम्ही दर आठवड्याच्या शुक्रवारी असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुमच्या समोर घेऊन येत असतो. त्यामुळे अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे व्हिडिओजला लाईक करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर इतरांसोबत शेअर सुद्धा करा. आता आपण जाणून घेऊयात की होळीला पुरणपोळीच का बनवली जाते. मुळातच आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि म्हणूनच आपल्या या देशात आपले येणारे प्रत्येक सण हे आपल्या या ऋतूनुसार, हंगामानुसार आपण साजरा करत असतो. त्यावेळी आपण जे पदार्थ या सणा दिवशी बनवत असतो ते देखील या हवामानानुसार, ऋतूनुसारच आपण पदार्थ बनवत असतो आणि मग ते देवाला अर्पण करत असतो. आता तुम्ही म्हणाल होळीला पुरणपोळीच का? तर होळी येते ही मार्चच्या दरम्यान आणि मुळात मार्च या महिन्यादरम्यान रब्बी पिकांची कापणी केली जाते. आता रब्बी पिकं म्हणजे काय? तर नोव्हेंबरच्या महिन्यात म्हणजेच थंडीच्या महिन्यात जी पिकं घेतली जातात यांची मुळात कापणी ही मार्च या दरम्यान केली जाते. आणि होळीच्या दिवशी आपण जी पुरणपोळी करतो त्याला लागणारे गहू, गूळ आणि चणा डाळ ही रब्बी पिकांमध्येच मोडली जातात. या सर्व पिकांची कापणी ही मार्च या महिन्यात केली जाते. प्रत्येक कुटुंबामध्ये आपण प्रत्येक गोष्ट काही नवीन करायची झाली की ती आपण देवाला अर्पण करतो आणि त्यांच्याकडे आपण कृतज्ञता व्यक्त करत असतो. आणि म्हणूनच सर्व शेतकरी समाज, सर्व शेतकरी बांधवातली लोक आपल्या या देवाला काहीतरी आपल्याकडून, आपल्या या कमवलेल्या, आपल्या या मेहनत केलेल्या उत्पादनातून देवाला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सर्व घेतलेल्या उत्पन्नापासून गोडधोड केलं जातं आणि म्हणूनच आपण पुरणपोळी बनवतो आणि ती देवांच्या चरणी अर्पण करत असतो. शिमगा हा उत्सव आपण सण म्हणून साजरा करत असलो तरी सुद्धा मला आवर्जून तुम्हाला एखाद्या गोष्टीची आठवण करून द्यायची आहे. ती म्हणजे मुळातच होलिका दहन का बरं केलं जातं आणि ही होलिका नक्की होती तरी कोण? तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना होलिका याबद्दल माहिती असेलच.
परंतु जरा आवर्जून या सर्व गोष्टींना उजाळा देते। तर ही आहे एक पौराणिक कथा वामन पुराणातली। ब्रह्मदेवाचा पुत्र कश्यप याला 2 राण्या होत्या। एक होती अदिती आणि दुसरी होती दिती। अदितीला जी संतती प्राप्त झाली होती ती सर्वच ऋषीपुत्र होती, परंतु दितीला जी संतती प्राप्त झाली होती ती दानव होती। त्यामध्येच प्रामुख्याने नाव घेईन ते हिरण्यक्ष, हिरण्यकश्यपू आणि त्यांची बहीण होलिका। हिरण्यकश्यपूला एक मुलगा होता ज्याचं नाव होतं प्रल्हाद। पुढे काही काळानंतर त्याचं नाव अजरामर झालं, ते म्हणजे भक्त प्रल्हाद यामुळेच। भक्त प्रल्हाद याला दिवस रात्र नामस्मरणाची सवय होती, परंतु हिरण्यकश्यपू हा दानव याला जराही आवडत नसे की आपल्या राज्यात कोणी देवाचं नाव घेतलेलं, आणि त्यामुळे हा दानव प्रवृत्तीचा राक्षस हिरण्यकश्यपू आपल्या मुलाला अगदी वेगवेगळ्या घाणेरड्या प्रवृत्तीने तो वागवत होता। त्याचा कुठल्याही प्रकारे कशा पद्धतीने छळ होईल हेच मात्र तो बघत होता। कधी भक्त प्रल्हादाला हत्तीच्या पायाखाली दिलं गेलं, तर कधी उकळत्या तेलाच्या कढईत फेकलं गेलं, परंतु भक्त प्रल्हाद हा कंटिन्यू देवाचं नामस्मरण करत असल्याने देवाला तर या वेगवेगळ्या दुष्ट प्रवृत्तीतून तर त्याला वाचवायचंच होतं। या सर्व गोष्टीला कंटाळून हिरण्यकश्यपूने असा एक निर्णय घेतला की ज्या पद्धतीने आपण आपल्या मुलाला भक्त प्रल्हादाला कायमचं ठार मारू शकतो, तो म्हणजे त्याने आपल्या बहिणीला होलिकेला बोलवलं। होलिका हिने भरपूर असं नामस्मरण करून ब्रह्मदेवाकडून एक वर प्राप्त केला होता, तो म्हणजे कुठल्याच आगीच्या वस्तूंपासून आपण जळणार नाही, आपला घात होणार नाही असं। हिरण्यकश्यपूने असं ठरवलं की लाकडाच्या ओंडक्यावर आपल्या बहिणीला होलिकेला बसवावं आणि त्याच्या मांडीवर भक्त प्रल्हादाला ठेवावं। लाकडं जळली की आपली बहीण होलिका तर काही जळणार नाही, कारण तिला वर प्राप्त आहे, परंतु भक्त प्रल्हाद याचा नाश होईल। जेव्हा लाकडाची ओंडकी जाळली गेली त्यावेळी होलिका मात्र खुश होती, कारण तिला माहित होतं आपल्याला वर प्राप्त आहे आणि आपल्याला काहीच होणार नाही। इथे भक्त प्रल्हाद मात्र आपल्या नामस्मरणात तो गुंग झालेला होता विष्णूच्या भक्तीत। परंतु जसजशी आग उफाळत गेली होलिका यामध्ये राख होत गेली, परंतु भक्त प्रल्हाद मात्र या होळीतून वाचला, या आगीतून तो वाचला। त्याला तारणारा हा देवच होता, कारण तो इतका नामस्मरणात गुंग झालेला होता, इतक्या छान पद्धतीने त्याने देवाला आळवलेलं होतं की देवाला त्याला वाचवायचंच होतं। मुळातच होलिकेला जर वर प्राप्त झाला होता तर ती आगीमध्ये का जळाली, त्याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे तिने आपल्यामध्ये एक असूया उत्पन्न केली होती। कोणत्या पद्धतीने आपण या भक्त प्रल्हादाचं वाईट करू हे चिंतलेलं होतं। ज्या ठिकाणी आपण वाईट प्रवृत्तीचा संबंध आपल्यासोबत घेऊन ते काम करण्यास जातो तिथे आपला नाश हे होणारच। अशी ही होती कथा ज्यामध्ये भक्त प्रल्हाद मात्र या आगीतून वाचला। पुढची ही कथा फार सुंदर आहे, तीही मी पूर्ण आवर्जून करेन। यामध्ये असं होतं की भक्त प्रल्हाद हा कंटिन्यू देवाच्या नामस्मरणात असल्याने वेगवेगळ्या पद्धतीने देवाने त्याला वाचवलं होतं, परंतु या सगळ्या गोष्टीला हिरण्यकश्यपू मात्र कंटाळला। एका दिवशी भर दरबारात त्याने भक्त प्रल्हादाला बोलवलं आणि विचारलं तावातावाने की या खांबात सुद्धा तुझा देव आहे का? तेव्हा आवर्जून ठामपणे भक्त प्रल्हादाने सांगितलं, हो, या दरबाराच्या खांबात सुद्धा माझा देव दडलेला आहे। आणि याच गोष्टीचा राग धरून हिरण्यकश्यपू तावातावाने आला आणि त्या खांब्याला त्याने लात मारली आणि त्यातून बाहेर आलं ते विष्णूचं नरसिंह अवतार रूप। नरसिंह हा अवतार हा काही वेगळाच होता। मुख सोडून बाकी संपूर्ण शरीर हे मानवाचं होतं, परंतु मुख हे मात्र राक्षसाचं होतं। आणि याच गोष्टीमुळे त्याने हिरण्यकश्यपूचा दोन्ही हाताने असा चीरफाड करून वध केला। आणि अर्थातच चांगल्या गोष्टीचा विजय हा झाला, तो म्हणजे वाईट प्रवृत्तीवर। अशी ही होती होलिकेची कथा। जरी होलिकेला वर प्राप्त झाला होता तरी देखील तिने वाईट प्रवृत्तीची संगत धरली, परंतु वर प्राप्त झाल्यामुळे सर्व महिला आज देखील होळीला पूजन करतात, तिच्या भोवती फेर धरतात, जल अर्पण केलं जातं, पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो, तिची मनोभावे पूजा केली जाते आणि त्यानंतर दुष्ट प्रवृत्तीचा नाश म्हणून ही होलिका पेटवली जाते। या सर्वांवरूनच आम्हाला तुम्हाला भक्त प्रल्हाद होण्याचा सल्ला द्यायचा आहे। भक्त प्रल्हाद यांनी तन मन धन सर्व अर्पून विष्णू देवांना प्राप्त केलेलं होतं आणि यामुळेच भक्त प्रल्हाद यांचा सल्ला घेऊन आपल्याला सुद्धा ध्येय प्राप्तीसाठी ह्या सर्व गोष्टी अंगीकारायला हव्या। आता तुम्ही म्हणाली आत्ताच्या या विज्ञान युगात आपल्याला देवाची प्राप्ती होते का? तर हो, आपल्याला देवाची प्राप्ती ही निश्चितच होते। आता इथे आवर्जून सांगायचं आहे ते म्हणजे देवाच्या प्राप्तीसाठीच नाही,
तर आपल्याला ज्या ध्येय प्राप्ती करायची आहे त्या ध्येयासाठी तरी देवाचं नामस्मरण किंवा एकाग्रता वाढवलीच पाहिजे। आता जर आपण उदाहरण घेतलं ज्या व्यक्तींनी हे ध्येय प्राप्त करून घेतलं आहे, तर यावर अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की त्या सर्वांनीच हे ध्येय प्राप्ती करण्यासाठी मेहनत, चिकाटी, जिद्द, बल आणि त्याचबरोबर आपल्यात हवं ते म्हणजे सातत्य, आणि या सर्वांनीच हे सातत्य नेहमीच टिकवलं असणार आणि त्यामुळेच हे सर्वजण ध्येय प्राप्त करू शकले। त्यामुळे आपल्यालाही कोणतीही गोष्ट ठरवायची असेल, जर ती करायची असेल तर ध्येय आणि त्याचबरोबर चिकाटी, सातत्य या गोष्टी अंगीकारायलाच हवं। आता तुम्हालाही ठाऊक असेल जेव्हा आपण ध्येय निश्चित करत असतो, त्या ध्येयासाठी आपण मेहनत घेत असतो, तेव्हा आजूबाजूच्या गोष्टी जी निगेटिव्ह एनर्जी आपण म्हणतो, ती निगेटिव्ह एनर्जी आपल्याला ते करण्यापासून हे रोखतच असते। पण त्यासाठी आपल्यात हवी ती एकाग्रता, आणि त्यामुळे आपण या पॉझिटिव्ह एनर्जीचा आपल्या अंगात, या आपल्या ऊर्जेत स्वीकार करू शकतो। तर मग आपण सर्वच जण भक्त प्रल्हाद यांच्याकडून त्यांची ही एकाग्रतेची, चिंतन करण्याची वृत्ती जोपासूया आणि आपल्या सर्वांच्या जीवनाचं सोनं करून घेऊया। काय मग मंडळींनो, तुमचा होळी आणि रंगपंचमीचा सण कसा साजरा झाला आम्हाला देखील कमेंट करून नक्कीच सांगा। चला तर मग भेटूयात येत्या येणाऱ्या शुक्रवारी एका नवीन विषयासह। तोपर्यंत बाय।